नमस्कार मित्रांनो, आज आपण 7वीच्या भूगोलमधला 18वा पाठ बघूया. दक्षिण आफ्रिका. हा पहिला पॅरेग्राफ तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही, पण पुस्तकामध्ये दिला आहे म्हणून आपण वाचून घेऊया. आतापर्यंत तुम्ही इजिप्त, ब्राझील, टांझानिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या 4 देशाची माहिती मिळवली आहे. या पाठात आपण दक्षिण आफ्रिका या देशाची माहिती स्वयं अध्ययन पद्धतीने मिळवणार आहोत. या देशाची काही माहिती पाठात दिली आहे, तर काही माहिती पाठात दिलेल्या नकाशाच्या आधारे तुम्ही मिळवायची आहे. याशिवाय जास्त माहिती शक्य असेल तर विश्वकोश व इंटरनेटद्वारा मिळवता येईल. हे महत्त्वाचे आपल्यासाठी. दक्षिण आफ्रिका हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात असून सोने, हिरे या खनिजासाठी व प्राणी संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. या देशाचे क्षेत्रफळ सुमारे 12,32,087 चौरस किलोमीटर आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. दक्षिण आफ्रिका हा देश 22°7' दक्षिण ते 34°52' दक्षिण अक्षर व 16°20' पूर्व ते 32°15' पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. हे देशाचे स्थान, विस्तार व सीमा शोधण्यासाठी आकृती 12 पहा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. या देशाच्या शेजारी असलेल्या देशाची नावे लिहा. या देशाच्या पूर्वेस व पश्चिमेस कोणते महासागर आहेत? हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या देशाच्या पूर्वेस व पश्चिमेस कोणते महासागर आहे? एका स्वतंत्र देशाला दक्षिण आफ्रिकेने 4ही बाजूने वेढले आहे. त्या देशाचे नाव लिहा. हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका खंड कोणत्या गोलार्धात आहे ते अक्षरत्वावरून ओळखा. तर आकृतिक रचना बघूया. आकृती 12 मध्ये दाखवल्याप्रमाणे या देशांचा मध्यभाग पठारी असून पूर्व, दक्षिण व पश्चिम भागात चिंचोळी किनारपट्टी आहे. वायव्येस उष्ण वाळवंटी प्रदेश आहे. या नकाशाच्या आधारे तुम्ही प्राकृतिक रचना समजून घ्या. त्यासाठी पुढील प्रश्नाची उत्तरे शोधा. मध्यभागी पठारी प्रदेशाची उंची किती आहे? देशाच्या किनारपट्ट्यांची समुद्र सपाटीपासूनची उंची सांगा. मध्य पठाराच्या पूर्वेस व दक्षिणेस असलेल्या पर्वताची नावे शोधा. मध्य पठारावरील वाहणारी प्रमुख नदी कोणती? तिची व तिच्या उपनद्यांची वाहण्याची दिशा कोणती? दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे देशाच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? देशातील सरोवराचे नाव लिहा. येथे बघा दक्षिण आफ्रिका, येथे बघा ह्या नकाशामध्ये. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला कोणते देश आहे? नामिबिया, बोट्सवाना, झिम्बाब्वे आणि मोझांबिक. हा तो स्वतंत्र देश. येथे अटलांटिक महासागर आहे. पश्चिमेला तर पूर्वेला हिंदी महासागर आहे. हवामान बघूया आपण. हा देश समशीतोष्ण कटिबंधात असल्यामुळे हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. उन्हाळ्यात दिवसाचे तापमान 20° ते 32° दरम्यान असते. हिवाळ्यात दिवसाचे सरासरी तापमान 10° ते 20° दरम्यान असते. पर्वतीय भागात त्या प्रदेशाच्या उंचीमुळे हवामान थंड असते. इथे बघा पर्वतीय भागात त्या प्रदेशाच्या उंचीमुळे हवामान थंड असते. तर किनारपट्टीला उन्हाळा उष्ण, दमट व हिवाळा कोरडा असतो. वाळवंटी भागात मात्र तापमान जास्त असते. पाऊस सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात पडतो. पाऊस पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे कमी होत जातो. पूर्वेस सुमारे 1400 मिमी पाऊस पडतो, तर पश्चिमेस हे प्रमाण कमी होऊन 600 मिमी होते. पश्चिमेस अगदी कमी पाऊस पडल्यामुळे देशाच्या पश्चिम व उत्तरेस कोणती वाळवंटे निर्माण झाली आहे ते नकाशात शोधा. इथे बघा पश्चिमेस अगदी कमी पाऊस पडल्यामुळे देशाच्या पश्चिमेस व उत्तरेस वाळवंटे निर्माण झाली हे सांगत आहे. इथे बेंगुला हा शीत प्रवाह पश्चिम किनाऱ्या जोडून जातो. हे महत्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. बेंगुला हा शीत प्रवाह पश्चिम किनाऱ्या जोडून जातो. त्याचा समुद्र किनाऱ्याच्या हवामानावर कोणता परिणाम होईल ते लिहा. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वनस्पती बघूया आपण. पर्वतीय प्रदेशात रुंदपर्णी पानझडी वने असून वेल पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. वेल पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे केप टाउन जवळ ऑलिव्ह, स्प्रूस, पाईन इत्यादी वृक्ष आहे. कलहारी व नामीब या वाळवंटी भागात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते ते पूर्व ज्ञानाच्या आधारे लिहा. आपल्याला वाळवंटी प्रदेश व त्याचे स्थान यावर जोड्या लावा विचारला जाते म्हणून लक्षात राहू द्या. कलहारी व नामीब हे वाळवंटी भाग कुठे आहे? दक्षिण आफ्रिकामध्ये. प्राणी व पक्षी बघूया. वेलच्या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हाती यासारखे शाकाहारी, सिंह, चित्ते यासारखे मांसाहारी व बबून सारख्या उभयहारी प्राण्यांची संख्या विपुल आहे. गेल्या काही दशकात या प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे या प्राण्यांच्या रक्षणासाठी शासनाने अनेक अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने निर्माण केली आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. खनिजे बघू. देशात सोन्याच्या व हिऱ्याच्या खाणी आहे. सोन्याच्या खाणीसाठी हा देश प्रसिद्ध आहे.
हे लक्षातच राहू द्या. दक्षिण आफ्रिका कशासाठी प्रसिद्ध आहे? सोन्याच्या खाणीसाठी. इतरही महत्वाची खनिजे येथे सापडतात. समोर बघूया आपण. त्यांची यादी तुम्ही आकृती 18.5च्या आधारे करा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. किंबर्ली शहराच्या आसपास कोणती खनिजे सापडतात? हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. कोणत्या किनारपट्टीजवळ हिऱ्याच्या खाणी आहे? हा सुद्धा महत्वाचा आहे. डंडी शहराजवळ कोणते खनिज सापडते? खनिज साठे आहे. व्यवसाय बघूया. शेती. या देशात शेतीचे प्रमाण कमी आहे. शेतीला दुय्यम स्थान आहे. तरीही वेल पठाराव मक्का, तंबाखू, नाताळ प्रदेशामध्ये ऊस, केळी व इतरही द्राक्षे, संत्री, अननस इत्यादी फळांच्या बागा आहेत. आकृती 18.4 पहा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. जे देशातील प्रमुख पिकांची यादी करा. कोणत्या प्रमुख पीक व्यापारी पिके दाखवली आहेत? प्रिटोरियाजवळ कोणती विविध शेती उत्पादने घेतली जाते? कोणत्या 2 बंदराचा किनारा फळबागासाठी प्रसिद्ध आहे? हे लक्षात राहू दे. हा प्रश्न महत्वाचा आहे आपल्यासाठी. पशुपालन बघूया. हा या देशातील प्रमुख व्यवसाय आहे. वेलच्या पठारावरील विस्तीर्ण कवताळ प्रदेशात मेंढ्या, शेळ्या, वराह, गाई, बैल इत्यादी पशुपालनाचा व्यवसाय चालतो. या प्रदेशात कोणते उद्योग भरभराटीला आले असतील ते पूर्वज्ञानाच्या आधारे लिहा. मासेमारी बघूया. विस्तीर्ण समुद्रकिनारा, पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा बेंगुला हा शीतप्रवाह आणि भूखंड मंचावर आढळणारे प्लॅन्टन हे माशाचे आवडते खाद्य. यामुळे येथे भरपूर मासे मिळतात. त्यामुळे मासेमारी हा येथे प्रमुख व्यवसाय आहे. मॅक्रेन, सार्डिन इत्यादी माशांचे प्रकार येथे सापडतात. उद्योग बघूया. शेती व खाणकाम यामुळे येथे विविध प्रकारचे उद्योग आढळतात. दुग्ध व्यवसाय, मांसोत्पादन, फळे हवाबंद डब्यात भरणे हे शेतीवरील आधारित उद्योग. हिरांना पैलू पाडणे, यंत्र निर्मिती, कागद, रसायने, खाणकाम इत्यादी उद्योगही या देशात भरभराटीस आले आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आकृती 18.5च्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही. फक्त हे ठिकाण लक्षात राहू द्या. जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा नाही. आपण व्यापार बघूया. व्यापार हा देश उद्योगांना लागणारी यंत्रसामग्री, वाहतुकीची साधने, धातू आयात करतो आणि सोने, हिरे, खनिजे, लोकर, हवाबंद मासे, मका, फळे निर्यात करतो. या देशाचा व्यापार जर्मनी, संयुक्त संस्थान, युनायटेड किंगडम, जपान इत्यादी देशाशी चालतो. भारताशी या देशाचे व्यापारी संबंध वाढत आहे. वाहतूक व संदेशवहन बघूया. वाहतूक व संदेशवहन हे व्यवसाय देशाच्या विकास कार्यात महत्वाचा वाटा उचलतात. काही प्रश्न दिले आहे ते बघूया. या देशात वाहतुकीचे कोणते मार्ग उपलब्ध आहे? या देशातील 3 बंदराची नावे लिहा. हा प्रश्न ऐकताच तुम्हाला आपल्या देशातील 3 महत्वाची बंदरे आठवली पाहिजे. जर कोणाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रिटोरियाहून निघालेले रस्ते व लोहमार्ग कोणत्या शहराकडे व बंदराकडे गेले आहे? नकाशात कोणत्या शहराजवळ विमानतळ दाखवला आहे? अर्थातच हे 2 प्रश्न महत्वाचे नाही आपल्यासाठी. देशाच्या राजधानीचे नाव लिहा. हा प्रश्न ऐकताच तुम्हाला आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचे नाव आठवले पाहिजे. कारण देशाच्या राजधानीचे नाव तर सर्वांना माहिती राहते. आपल्या राज्याच्या आर्थिक राजधानीचे नाव आठवले पाहिजे. आपल्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचे नाव आठवले पाहिजे. या प्रकारचं वाचन करा तुम्ही. यामुळे तुम्हाला वाचायला कंटाळा येणार नाही आणि तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल. समोर बघूया. पर्यटन येथील अभयारण्यातील प्राणी संपदा पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक या देशाला भेट देतात. पूर्वी नाताळ प्रदेशात भारतीयांच्या वसाहती होत्या. त्यांच्या हक्कासाठी महात्मा गांधीजींनी लढा दिला. त्यामुळे नाताळ भागामध्ये उभारलेल्या गांधीजीच्या स्मारकाला पर्यटक आवर्जून भेट देतात. या ठिकाणी बघा इतिहास सुद्धा आला आपला. हा नाताळ प्रदेश लक्षात राहू द्या. विचारणार नाही आपल्याला, पण लक्षात राहू द्या. समोर बघूया. लोकजीवन बघूया. दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येपैकी 76% लोक निग्रोइड वंशाचे आहे. हे लक्षात राहू द्या. निग्रोइड वंश कुठे आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये. यामध्ये हौसा, झुलू, स्वाजी, सोतो व स्वाना या प्रमुख जमाती आहे. दक्षिण आफ्रिकेत इंग्लिश व आफ्रिकन या अधिकृत भाषा मानल्या जातात. किनारपट्टीजवळ लोकसंख्या दाट असून पठारी व वाळवंटी भागात अतिशय कमी आहे. ग्रामीण भागात साधी सपाट छपराची जाड भिंती असलेली घरे आढळतात. पूर्वेकडील अधिक पावसाच्या भागात शंकूच्या आकाराची गवताची छपरे व मातीच्या भिंती असलेली घरे आढळतात. शहरी भागात अनेक मजली घरे असून त्यात अत्याधुनिक सुखसोयी असतात. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. समोर बघूया. दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख शहरे व वाहतूक बघूया. या ठिकाणी बघा लेसोतो हा देश लक्षात राहू द्या, कारण पूर्णपणे वेढलेला आहे दक्षिण आफ्रिकेने. आणि हा स्वाझीलँड लक्षात राहू द्या.
तीनही बाजूने वेढलेला आहे म्हणून. हा नाताळ प्रदेश लक्षात राहू द्या, कारण गांधीजी संदर्भात आहे. प्रिटोरिया लक्षात घ्या. किंबर्ले हा प्रदेश लक्षात घ्या, कशा संदर्भात आहे. आणि पोर्ट एलिझाबेथ हे लक्षात घ्या. जोहान्सबर्ग लक्षात घ्या. केप टाउन आणि ते अटलांटिक महासागर पश्चिमेला, तर पूर्वेला हिंदी महासागर आहे. ईस्ट लंडन हा शहर लक्षात राहू द्या. समोर बघूया आपण. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरच्या रिकामी जागा बघूया. दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने रिकामी जागा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर सीमेला रिकामी जागा हा देश आहे. कोणता देश आहे? बोट्सवाना देश आहे. दक्षिण आफ्रिकेचे स्थान, विस्तार व सीमा याबद्दल माहिती लिहा. दक्षिण आफ्रिकेत कोणकोणते उद्योग भरभराटीस आले आहे? कारणे द्या बघूया. दक्षिण आफ्रिकेत मासेमारी हा व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्याचं कारण फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण बघितलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर लोकवस्ती दाट आढळते. वरती बघा. देशाच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? ऑरेंज नदी कोणत्या महासागरास मिळते? दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या महासागरांची नावे लिहा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पश्चिमेला अटलांटिक महासागर, तर पूर्वेला हिंदी महासागर आहे. जोड्या लावा बघा. यामध्ये एक जोडी लक्षात राहू द्या. किंबर्ले, हिऱ्याच्या खाणी. हा प्रश्न बघा. दरवर्षी असंख्य पर्यटक या देशाला भेट देतात. दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या कोणत्याही 3 जमातीची नावे लिहा. ही बघा, आपल्याला थोडी माहिती दिली आहे. जोहान्सबर्ग येथे 2002 साली दुसरी वसुंधरा परिषद झाली. हे लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.